अडचणीच्या पारजणाच्या गुलामगिरीच्या वेड्या आपल्या हाती नाही पडल्या, याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया हे नाव फक्त तोंडावर जर आले ना तर याचं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंच होते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा प्रत्येकाच्या मनातील, सगळ्यांच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पहाडासारखा असतो. किसने फूंक कहा है, किसने फूंक कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को भी हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को भी हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला नाव सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. का बरं? कारण आपल्या भारतासाठी शेती समृद्ध, शेती प्रधान, कृषी प्रधान देश दुसरा देशही नव्हता. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावले बाहेर टाकताना खूप त्रास झाला. म्हणूनच इंग्रजांना भारतातून पावले बाहेर टाकताना